हळद सुकवणीला आज खरी सुरुवात झाली। सकाळी लवकरच आईने सगळी तयारी केली। हळदीचा टोप काळा पडू नये म्हणून रका लावून घेतलेली, चुलीवर पाणी कडतवणीसाठी ठेवलेलं। गावाकडची ही जुनी पद्धत आजही तितकीच महत्त्वाची वाटते। कालच बाड्यांमधून हळद काढलेली आणि ही शेवटची बाडी होती। 8 महिन्याच्या मेहनतीनंतर कालच जमिनीतून हळद काढलेली। त्याच बाजूच्या बाड्यांमध्ये काटेकलका आणि रताळीची बाडी सुद्धा होती। तर ह्याच पेजवरती कंदेमुळीचे व्हिडिओ सुद्धा अपलोड केले आहे। चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूला असणारे बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट्स तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन द्वारे पोहोचतील। कालच साफ करून ठेवलेली हळद पुन्हा एकदा नीट धुवून घेतलेली। पाणी उकळल्यावर त्या कडतवणी पाण्यात हळद टाकलेली आणि योग्य गरम होईपर्यंत शिजू दिलेली। हळद नीट गरम झाल्यावर टोपलीत गाळून घेतलेली आणि सुकवणीसाठी बाजूला ठेवलेली। हळद सर्वप्रथम किसणीवर किसून घेतलेली, ताडपत्री पसरवून कडक उन्हात हळद सुकवायला ठेवलेली। हळदीला कडक ऊन लागावं त्यासाठी थोडी हळद सुपामध्ये ठेवून घरच्या पत्रावर सुकायला ठेवलेली। आजचं ऊन अगदी परफेक्ट होतं, त्यामुळे हळद योग्य प्रकारे सुकण्याची खात्री होती। योग्य ऊन लागलं की हळद चुरचुरीत होते आणि मग चक्कीवर टाकली की ती लगेच बारीक पूड होते। गावाकडची ही प्रक्रिया फक्त हळद सुकवण्याची नाही तर संयम, मेहनत, परंपरेची शिकवण देणारी असते। आजच्या ब्लॉगसाठी एवढंच, पुढच्या ब्लॉगमध्ये पुन्हा भेटूया।